रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना मानवंदना व्यक्त करतो। आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक आघाडी व शिक्षक महासंघ अमरावतीच्या वतीने अमरावती विभागीय शिक्षक मेळावा, सत्कार समारोह व अनाथ विद्यार्थ्यांना सायकल भेट समारोह आणि सोबतच आमचे मित्र चंद्रशेखरजी भोयर यांचा वाढदिवस आहे। मी त्यांना जन्मदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। श्री चंद्रशेखर भोयर यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं जीवन मंगलमय राहो अशी आई अंबाबाईला प्रार्थना करतो। खरं तर आज या व्यासपीठावर उपस्थित आपले आमदार प्रवीणदादा अडसडजी, आमदार राजेश वानखेडेजी, आमदार प्रवीण तायडेजी, माजी पालकमंत्री प्रवीण पोटेजी, आमदार केवलराम काडेजी, महापौर श्री चंद तेजवानीजी, या ठिकाणी आपले आराध्य राजराजेश्वर माऊलीजी, टेकचंद सावरकरजी, नितीनजी धांडे, हरीशजी पिंपळे, आमदार हरीशजी पिंपळे, शिवरायजी कुलकर्णी, जयंतजी डेहनकर, संगीताताई शिंदे, किरणभाऊ पातुरकर, मनोजजी कडू, प्रभुदास भिलावेकर, निलेशजी तायडे, आरतीताई वानखडे, मुरलीधरजी राठोड, राजेंद्रजी दांडके, अनंतजी बानबडे, दीपकजी देशमुख, राजेशजी गोडे, गंगाधरजी बोरकर, सुजितजी ठाकरे, मोहनजी ठोके, दिलीपराव दांदळे, जगदीशचंद्र पाटील, समाधान वाघ, सजयराव देशमुख आणि या संघटनाचे सर्वच पदाधिकारी, आमच्या वहिनी सोनलीताई, उपस्थित समोर बसलेले अनेक मान्यवर बसलेले आहे। मी आता इतके नाव घेऊ शकतो, पण मी चंद्रशेखरला सांगितलं होतं फक्त मी 12-15 मिनटाकरता येईल, तुला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देईल। मुख्यमंत्री नागपुरात आहे, 7 वाजता त्यांच्यासोबत मला जॉईन व्हायचं आहे, कारण त्यांचा एक कार्यक्रम बेसा बेलतरोडी मनीषनगर भागात आहे। नितीनजी, मी, देवेंद्रजी तिन्ही कार्यक्रमाला आम्ही आहोत, त्यामुळं आज मी येऊच शकत नव्हतं, कुठल्याही परिस्थिती शक्य नव्हतं। रात्री 2:30 वाजता तायडेनी सोडलं आणि आता राजेश वानखेडेंनी पकडलं। खरं तर अमरावतीमध्ये आज येणं शक्य नसतानाही केवळ चंद्रशेखरजी भोयर यांचा वाढदिवस असल्यामुळं आणि त्यांच्या मनामध्ये आज समाजाच्या शेवटच्या व्यक्तींच्या, गरीब माणसाच्या कल्याणाच्या भूमिका असल्यामुळं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अनाथ बालकांना या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी परिवर्तन घडवण्याकरता काही उपक्रम या ठिकाणी केला आणि म्हणून या कार्यक्रमाला येणं मी थोडं आग्रहात समजलं। खरं तर आता हेलिकॉप्टरने मला सोडून दिलं आहे, पण हेलिकॉप्टर मला सोडून निघून गेलं, कारण त्यांना 6 नंतर उडता येत नाही आणि मी 6 वाजेपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण माननीय चंद्रशेखर भोयरनी त्यांचं मांडणं 20-25 मिनिट त्यांनाही बोलणं आवश्यक होतं आणि त्यामुळे आता मला व्हेकलनी, गाडीने पळत जावं लागणार आहे आणि 7 वाजता मुख्यमंत्र्यांना पकडायला लागणार आहे। त्यामुळं थोडा जरा घाईघाईत आहे। मी व्यासपीठावरच्या अनेक नेत्यांचे भाषणं झाले नाही, त्यांनी माझ्यानंतर भाषणं करावी। या ठिकाणी संत महात्मे बसले आहेत, त्यांनी भाषणं करावीत। पण खरं तर आज अक्षय तृतीयाच्या या पावन पर्वावर या मेळाव्यात सहभागी होताना मलाही आनंद होतो आहे आणि समाधानी वाटतं आहे की चंद्रशेखर भोयर प्रत्येक वर्षी आपल्या सर्वांना बोलावून या ठिकाणी आपले प्रश्न सरकारकडे मांडण्याकरता, आपल्या सर्वांना प्रश्नाची वाचा फोडण्याकरता एक धडधडणारं नेतृत्व म्हणून या ठिकाणी आपण चंद्रशेखर भोयरकडे बघतो। खरं तर आमच्या शिंदेताई या ठिकाणी बसल्या आहेत, त्यांनी शिक्षकाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि आता चंद्रशेखर भोयर या ठिकाणी खऱ्या अर्थाने, पण दोघांची काही कॉम्पिटिशन नाही, तुम्ही काळजी करू नका। शेवटी दोघांनी ठरवलं आहे, ज्याला तिकीट मिळेल तो जिंकेल, दोघंही एकमेकाचं काम करतील, काळजी करू नका। ही काही तिकीटची लढाई नाही आहे, ही शिक्षकांचे प्रश्न सरकारसमोर मांडणे आणि देवेंद्रजी नंतर माझ्यासमोर मांडणे, जेणेकरून
मी मंत्रिमंडळासमोर देवेंद्रजी सोबत तुमचे प्रश्न तुमचा वकील म्हणून मी मांडू शकेल असं चंद्रशेखर भोयरला वाटलं, म्हणून त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलं. मी चंद्रशेखर भोयरची अपेक्षा पूर्ण करेल. त्यांचा योग्य पद्धतीने आपल्या संघटनेचा योग्य पद्धतीचा एक वकील म्हणून आपली बाजू मंत्रिमंडळासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करेल. शिंदेताई, मागच्या वेळेस तुम्ही मला सांगितलं होतं ते सर्व प्रश्न आणि चंद्रशेखर भोयरने सांगितलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी योग्य पद्धतीने मागणी लावण्याचा प्रयत्न करू. खरं तर मला या ठिकाणी चंद्रशेखरजी आपण सांगितलं की शिक्षक महासंघाच्या स्थापनेला 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळं 15 वर्ष पूर्ण झाली तरी हा केवळ उत्सव म्हणून आपण उत्सवाचा क्षण नाही आहे. हा क्षण या संघटनेच्या सातत्यपूर्ण संघर्षमय आणि विधायक कार्याचा गौरव करण्याचा क्षण आहे. संघटनेने 15 वर्ष जे काही चांगलं कार्य केलं, आपण आजच्या दिवशी जेव्हा संघटनेचा मेळावा घेतो तेव्हा संघटनेच्या कार्याचं अवलोकन करतो आणि संघटनेच्या कार्याची पुढची दिशा ठरवतो. त्यामुळं अशा कार्यक्रमातनं रचना करावी लागतं. त्या कार्यक्रमाची रचना या ठिकाणी आपण केली आणि खरं तर या शिक्षण संघटनेमध्ये काम करताना ज्यांनी या शिक्षण संघटनेचं अनेक वेळा नेतृत्व केलं असे व्यासपीठावर नेते आहेत, समोर बसलेले आहेत. त्या नेतृत्वाचं, समर्पणाचं, कार्यतत्परतेचं आणि आपल्या संघटनेची जी काही कार्यतत्परता आहे ती नेहमीच प्रेरणादायी राहिलेली आहे. शिक्षकांना योग्य प्रेरणा देणे, सरकारला काही गोष्टी सांगणे आणि खऱ्या अर्थाने या प्रेरणादायी प्रवासाची अत्यंत महत्त्वाचं भूमिका आपल्या शिक्षक संघटनेने राबवलेली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुखजींचा प्रेरणा घेऊन या ठिकाणी आपण पुढे जातो आहे. शिक्षण क्षेत्र आता पुढे जातो आहे. केंद्र सरकारने नवीन शिक्षण नीतीच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षण क्षेत्राला विकसित भारताकडे नेण्याकरता जी पिढी बनवण्याचा निर्णय केलेला आहे त्या पिढीलाही घडवण्याचं कार्य आपण करतो आहे. शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं सरकार, आमचं सरकार, आपलं सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार, आपलं सरकार, हे डबल इंजिन सरकार हे सरकार जास्तीत जास्त लक्ष हे नवीन शिक्षण नीतीच्या माध्यमातून विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करण्याकरता आपल्या सर्वांकडे आशेने पाहत आहे. शिक्षक अशी आशा आहे की शिक्षक ही या देशाला 2047मध्ये जगातला सर्वोत्तम भारत करण्याकरता मोठी भूमिका निभावू शकतात आणि म्हणून सरकारची आशा शिक्षकाकडनं आहे, समाजाची आणि नागरिकाची आशा शिक्षकाकडनं आहे, विद्यार्थी मनाची आशासुद्धा शिक्षकाकडनं आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांकडनं मोठी जबाबदारी पुढच्या 2047ची आहे. 2047 हा विकसित भारत होत असताना, विकसित महाराष्ट्र, विकसित अमरावती, विकसित विदर्भ होत असताना आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये थोडं अधिक या ठिकाणी आपल्याला आपल्या भूमिका वठवा लागणार आहे. आणि त्यामुळे शिक्षक संघटनेमध्ये काम करताना हाही अजेंडा असला पाहिजे की माझी जॉब मी करताना जसं माझा मुलगा, मला असं वाटतं, माझी मुलगी वाटतं की ती विदेशात राहावी, ती CBSE या शाळेत राहावी, ती जगातली सर्वोत्तम व्यक्ती बनावी, जगातलं सर्वोत्कृष्ट शिक्षण माझ्या मुलांनी घ्यावं, ह्या भूमिका आपल्या व्यक्तिगत असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे येणारा विद्यार्थी त्याच भूमिकेतनं मोठा झाला पाहिजे, तोही सुद्धा जगातला सर्वोत्तम व्यक्ती झाला पाहिजे. याकरताही आपल्या सर्वांची जबाबदारी ठरतं आणि त्याकरताही आपल्याला आपल्या भूमिका पुढे न्याव्या लागतील. आणि म्हणून या ठिकाणी खरं तर हे काम करत असताना मी एवढंच सांगेल की या ठिकाणी आपले चंद्रशेखर भोयर जे अध्यक्ष आहेत त्यांनी या शिक्षक संघटनेचं काम करून समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि वेगळी ओळख निर्माण करताना त्याने विद्यार्थी, पालक, समाज, शिक्षक, सरकार या सर्वांचा दुवा म्हणून काम केलेलं आहे. केवळ शिक्षण संघटना करून त्यांनी तेवढ्यावर थांबले नाही आहे, तर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं अश्रू पुसण्याचं कार्य केलं. समाजामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कमी आहेत त्याचं आकलन केलं. केवळ दिखाव्याकरता संघटनेचं अध्यक्षपद नाही आहे, तर या संघटनेच्या अध्यक्षपदातनं आपण गरीब माणसाला काय मदत करू शकतो. आज 100 बालकांना आपण त्या ठिकाणी सायकल देऊ शकतो, त्यांच्या जीवनामध्ये काही नवीन कृती करू शकतो का, ही भूमिका महत्त्वाची आहे. शेवटी कुठल्याही कार्यकर्त्यांना मनामध्ये एक धगधग असली पाहिजे की माझं जीवन हे माझ्या परिवाराकरताच आहे, माझ्या समाजाकरता आहे, माझ्या धर्माकरता आहे, माझ्या मातीकरता आहे. पण हे करत असताना ज्या ठिकाणी अजूनही दिवा जळत नाही त्या ठिकाणी दिवा जाळेल, ही भूमिकासुद्धा अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी आहे. आणि म्हणून चलो जलाए दीप वहा
जहाँ अभी भी अंधेरा है या भूमिकेतनं चंद्रशेखर भोयर काम करतात याबद्दलचा मला या ठिकाणी अभिमान आहे. खरं तर शिक्षकांच्या अडचणी शासन दरबारी मांडणे, मंत्रालयातल्या विविध विभागामध्ये पाठपुरावा करणे, प्रलंबित कामांना गती देणे, योग्य निर्णय मिळवून देणे ही कार्यशैली चंद्रशेखरजीची आहे. मंत्रालयात येत असताना माझ्या चेंबरमध्ये, शिक्षण मंत्र्याच्या चेंबरमध्ये, मुख्यमंत्र्याच्या चेंबरमध्ये, तर तशी चंद्रशेखर भोयर आणि काही आमदार नाही आहे, त्यांना मंत्रालयात याची फार गरज नाही आहे. पण एक 15 दिवसाच्या आड मंत्रालयामध्ये येऊन मंगळवारी बुधवारी तुम्हाला कधीतरी ते मुख्यमंत्र्याकडे दिसतील, कधी माझ्याकडे दिसतील, कधी शिक्षण मंत्र्याकडे दिसतील, कधी प्रिन्सिपल सेक्रेटरीकडे दिसतील, कधी SCSकडे दिसतील. काही ना काही घेऊन ते मंत्रालयात येत असतात आणि आपल्या भूमिका, आपल्या बाजू आणि आपल्या समस्या सरकारसमोर मांडत असतात. आणि या ठिकाणी मला या गोष्टीचा अभिमान आहे की मागील 10 वर्षापासून शिक्षकाच्या प्रश्नावर सातत्याने सरकारचं लक्ष वेधण्याचं काम चंद्रशेखरजी यांनी केलं आहे. प्रशासकीय स्तरावर अवलेली कामे मार्गी लावणे, अधिकाऱ्याचा समन्वय घडवणे, शिक्षकांना न्याय मिळवून देणे, निर्णय प्रक्रिया वेगवान ठेवणे आणि या ठिकाणी शिक्षक वर्गांच्या समस्येला सोडवण्याचा हातखंडासुद्धा, कुठली समस्या कुठल्या टेबलवर मांडली पाहिजे, हजरत बाबीपणा असला पाहिजे, काय नेमकं बोललं पाहिजे, कुठल्या नियमाने बोललं पाहिजे, कुठल्या उदाहरणाने बोललं पाहिजे, कुठल्या टेबलवर कुठली समस्या मांडली पाहिजे, मंत्र्याकडे कमी शब्दात सांगितलं पाहिजे, हा सर्व बाजूची ग्रास्पिंग चंद्रशेखर भोयरजी यांच्यामध्ये आहे. तर निश्चितपणे यातनं या ठिकाणी एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी तयार होणार आहे. खरं तर आमच्या शिंदेसाईसोबतच या ठिकाणी आमच्या चंद्रशेखर भोयर यांनी आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या शिक्षकाच्या मागण्यांना त्यांनी बळ दिलं. अनेक आंदोलन केले आहेत. मागे त्यांचं मी यूट्यूबवर बघितलं, फेसबुक बघितलं, त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं. त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक आंदोलने केले आहे आणि त्यामुळे रस्त्यावर आंदोलन करणे, निवेदन देणे, शासनावर दबाव निर्माण करणे असे अनेक विषय त्यांनी हाताळले आणि शिक्षकासाठी सदैव तत्पर असणारा नेता अशी म्हणून त्यांची ओळख आज महाराष्ट्रात, विदर्भामध्ये तयार झाली. आणि तुमचं सर्वांचं मी आभार मानतो की आपल्यासारख्या संघटनेच्या शक्तीने शेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीचं जे मूळ आपल्याला त्यांनी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा मंत्र दिला, तो मंत्र हा होता की संघटित समाजच संघर्ष निर्माण करू शकतो. संघटित समाजच संघर्ष निर्माण करू शकतो. ज्या समाजामध्ये संघटन आहे, ज्या समाजामध्ये संघटन शक्ती आहे, तो समाज संघर्ष निर्माण करू शकतो. आणि ज्या समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याची क्षमता तयार होते त्याला कोणी थांबवू शकत नाही, त्याचे प्रश्न पूर्ण सुटतात. आणि म्हणून जेवढी संघटना मजबूत असेल, जेवढं संघटन कार्य मजबूत असेल, त्या संघटनेने मांडलेल्या प्रश्नाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी अधिक संघटन मजबूत करून आपली संघटना अधिक त्या ठिकाणी ऊर्जावान करणे हे महत्त्वाचं आहे आणि ते चंद्रशेखर भोयरजी करत आहे. खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपल्या सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी आभार मानतो की आपण चंद्रशेखर भोयर यांचा विश्वास ठेवला आणि चंद्रशेखर भोयर हे नेहमीच आपल्या विश्वासाला पात्र ठरलेले आहे. खरं तर मी एवढंच सांगेल की या दोन्ही संघटना, भारतीय जनता पार्टीची संघटना आणि आपली संघटना, या दोन्ही संघटना आता पूरक काम करते आहेत. शिक्षण व्यवस्थेला बळ देण्याचं काम करत आहे. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या भूमिका स्वीकारतात आहे आणि त्यामुळं शिक्षकाच्या हितांचं संघटनेच्या पातळीवरही काम मजबूत होत आहे. खरं तर शिक्षक हाच खरा समाजाचा शिल्पकार आहे आणि एक शिक्षक केवळ पुस्तकातलं ज्ञान देत नाही, तर विद्यार्थ्यामध्ये संस्कार तयार करणे, शिस्त तयार करणे, विचारशक्ती आणि राष्ट्रप्रेमाची बीजे रोवणे हे सर्व कार्य शिक्षक करत असतात. आणि म्हणूनच शिक्षकाचा सन्मान आणि मग शिक्षकाचे प्रश्नही सोडवणे ही सरकारची क्रमप्राप्त जबाबदारी आहे. शिक्षकच त्या ठिकाणी समाजाला सुदृढ तयार करू शकतात, शिक्षकच त्या ठिकाणी समाजाला मजबूत करू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी सरकारी तेवढी जबाबदार पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे. आणि म्हणून या काळामध्ये ज्या शिक्षक संघटना मजबूत आहे त्यांचा आवाजही प्रभावी आहे. आणि एकटा शिक्षक किती प्रभावी असला तरी तो या ठिकाणी फार भांडू शकत नाही. म्हणून चंद्रशेखर भोयरला माझी विनंती आहे, शिंदेताईला विनंती आहे की संघटनेच्या माध्यमातून प्रचंड मजबूतीने या ठिकाणी सरकारसमोर बाजू मांडताना जे या ठिकाणी अपेक्षा आपण व्यक्त केल्या की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली पाहिजे, मी काही यांना मदत केली पाहिजे. या ठिकाणी आपले 2-3 पेन्शनचा एक प्रश्न आहे, शेवटचा एक टप्प्याचा प्रश्न आहे, हे प्रश्न सरकारने सोडवले पाहिजे.
तर निश्चितपणे मी चंद्रशेखर भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त नक्की एवढं करण्याचा नक्की प्रयत्न करेल. एक बैठक मुख्यमंत्र्याकडे आणि संबंधित डायसवर लावून त्या ठिकाणी ते प्रश्न मांडण्याकरता डायस तयार करून देण्याकरता एक बैठक नक्की या ठिकाणी होईल. मी एवढंच सांगेल की आपण चंद्रशेखरजी प्रत्येक शाळेत, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय संघटन उभा करा. शिक्षक संघटनेचा या ठिकाणी काम करताना नवीन मतदार नोंदणी ही महत्त्वाचा टास्क आपल्याकडे आहे. आता SIR आलेला आहे, तो एक टास्क आहे आपल्याकडे. या ठिकाणी SIR झाल्यानंतर जनगणना येणार आहे, तो एक मोठा टास्क आपल्याकडे. महाराष्ट्रात यावर्षीचे 2 टास्क महत्त्वाचे आहे. यावर्षी जनगणना आहे, जातनिहाय जनगणना आहे. नुसतेच जनगणना नाही आहे, ती जातनिहाय जनगणना आहे. पण या गोष्टीचं मला वाईट वाटतं की काल जे काही सभागृहात घडलं लोकसभेच्या, ते अपेक्षित नव्हतं. लोकसभेच्या सभागृहात माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एवढीच भूमिका ठेवली होती की 1976 नंतर या देशामध्ये कधी डिलिमिटेशन झालं. डिलिमिटेशन म्हणजे लोकसभेच्या ज्या सीट फ्रीज झाल्या आहे 543, त्यानंतर मात्र लोकसभेच्या सीट वाढल्या नाही. 40 लाख लोकांचा एक मतदारसंघ लोकसभेचा आहे. 40 लक्ष लोकांच्या मतदारसंघाला कसा खासदार न्याय देईल? कसं त्या ठिकाणी खासदार जनतेला भेटेल? जनतेला खासदार हवा आहे, जनतेला आमदार हवा आहे, जनतेला सरपंच हवा आहे. मग या ठिकाणी निवडून आलेला प्रतिनिधी 5-5 वर्ष भेटणार नसेल, कारण 40 लाखाच्या मतदारसंघामध्ये खासदार पोचू शकणार नाही. आमदारसुद्धा त्यांच्या नाकी दवतात, कारण 4-4 लाख 5-5 लाख मतदारसंघ आमदारांचा आहे. माझा मतदारसंघ 5.25 लाख लोकांचा आहे. असे अनेक मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्हाला दमछाक होते की एवढे मतदारसंघ कसे सांभाळायचे. म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी डिलिमिटेशन आणलं. 850 सीट लोकसभेच्या करायच्या आणि त्यामध्ये 350 सीट महिलांना खासदार म्हणून त्या ठिकाणी संसदेमध्ये आणायचं, असा एक निर्णय प्रधानमंत्री मोदीजींनी केला. 350 महिला खासदार. विकसित भारत 2047चा विकास करण्याकरता जो संकल्प प्रधानमंत्र्यांनी केला, तो संकल्प पूर्ण करण्याकरता. आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात मग 288 याला 50% वाढ म्हणजे 421 वगैरे झाले असते. त्याच्यामध्ये जवळपास 33% महिला म्हणजे जवळपास 150 ते 250 महिला आमदार झाल्या असत्या. मग शिंदेताईचा नंबर लागला असता, चंद्रशेखरचाही नंबर लागला असता, तुमचाही लागला असता. अनेक लोक या ठिकाणी आमदार झाले असते. 421चं सभागृह झालं असतं. आज बघा, विधिमंडळाची क्षमता ही 5-5 लाख लोकांची आहे. अशा वेळी डिलिमिटेशन करणे, मतदारसंघाची वाढ करणे, खासदारांना फिरता यावं एवढे छोटे मतदारसंघ करणे, आमदारांना फिरता यावं एवढे छोटे मतदारसंघ करणे आणि त्यातनं महिलाचं आरक्षण देणे, इतकी महत्त्वाची भूमिका, इतका महत्त्वाचा कायदा काल केंद्र सरकारने मंजुरी करता सभागृहात ठेवल्यावर काल या राज्यातला, देशातला काळा दिवस होता. काल हा कायदा काँग्रेसने पाडला. त्याला मतदान करण्याकरता काँग्रेसने त्या ठिकाणी पाठ दाखवली आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक प्रकारचा महिलांच्या आरक्षणाचा खून या ठिकाणी करण्यात आला. या ठिकाणी एक भ्रूण हत्येसारखं एक हत्या या ठिकाणी महिला आरक्षणाची करण्यात आली आणि आमच्या बहिणींना सत्तेपासून वंचित ठेवण्याचं काम कालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी काँग्रेस आणि इतर लोकांनी केलं. खऱ्या अर्थाने कालचा दिवस हा जसा जालियनवाला बाग हत्याकांड झाले असे दिवस कोरले गेले आहेत, तसे असे दिवस हे खऱ्या अर्थाने कोरले जातील. काल महिलांकरता अत्यंत वाईट दिवस होता. कालच्या दिवशी आमच्या 350 खासदार होणाऱ्या बहिणी, आमच्या विधिमंडळामध्ये या ठिकाणी 250 आमदार होणाऱ्या बहिणी या सभागृहापासून वंचित राहिल्या. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब ज्या सीट वाढल्या असत्या, जेवढ्या सीट वाढल्या असत्या तेवढे शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट हे आरक्षण वाढलं असतं. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबमधल्या महिलांचं आरक्षण वाढलं असतं. खऱ्या अर्थाने एक प्रचंड मोठा या ठिकाणी समाजावरचा अन्याय काल झाला. हे सुद्धा या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल, अशा घटना या मनाला दुःख करून जातात. अशा दिवस हा मनाला दुःख करून जातं. कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी 140 कोटी या देशाच्या जनतेपैकी 70 कोटी बहिणी या देशामध्ये आहेत. 70 कोटी महिलांच्या आरक्षणावर गदा आणण्याचं, त्यांचे प्रश्न लोकसभेत, त्यांचे प्रश्न विधिमंडळात, त्यांचे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडण्याचा कालचा मोठा दिवस आमच्या बहिणींना, शिक्षकांना आला होता. आपल्यामधल्याच कुठले शिक्षक बहिणी उद्या आमदार झाल्या असत्या, आपल्यामधल्याच कुठे बहीण या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी खासदार झाली असती, तर आपले प्रश्न सभागृहात मांडण्याकरता, सरकारसमोर मांडण्याकरता, शेवटी सरकार मायबाप आहे. एक तर केंद्रातल्या सरकारसमोर जावं लागतं किंवा राज्यातल्या सरकारसमोर जावं लागतं.
दोन्ही सरकारचे दरवाजे आमच्या बहिणीचे बंद करून टाकले, असं पाप कारस्थान काल झालं. आणि त्यामुळे या लोकांना सोडणं हे काही योग्य नाही. आपल्या भूमिका क्लिअर आहे. ज्या दिवशी आपलं प्रचंड मोठं बहुमत विधिमंडळात राहील, लोकसभेत राहील, माननीय पंतप्रधान मोदीजी आमच्या बहिणींना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, 350 महिलांना खासदार केल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प तर आमचा आहे. पण याला विरोधी पक्षांनी काल मतदानातून पळ काढला, म्हणजे विरोधात मतदान केलं. खरं तर या बिलाला विरोधात मतदान करणं अपेक्षित नव्हतं. एक मताने नारी शक्ती वंदनासारखं नारी शक्ती वंदन हे जे बिल आहे, एक मताने पारित करून काल निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण या ठिकाणी हे चुकलं. त्यामुळं काल मला दुःखही वाटलं. काल मी जाताना ते बघितलं, फारच वाईट परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून राजकारणाकरता आपण किती खाली पडतो, आपण कुणावर अन्याय करतोय. राजकारण्या ठिकाणी पक्षाची भूमिका पक्षाच्या ठिकाणी, निवडणुकीच्या काळात तुमच्या आमच्या टीका होऊ शकतात. निवडणुकीच्या काळात तुम्ही आमच्यावर टीका करा, आम्ही तुमच्यावर टीका करू. पण जेव्हा या देशाच्या विकासाची गोष्ट आली, आमच्या 70 कोटी बहिणीच्या विकासाची गोष्ट आली, तेव्हा मात्र पक्षीय राजकारण आडवं आणून त्या ठिकाणी अशा आरक्षणाचा मुद्दा पाडणे हे काही योग्य नाही. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या पिढीला खऱ्या अर्थाने एक छेद या ठिकाणी देण्याचं काल काम झालं. खऱ्या अर्थाने काल या ठिकाणी दुःखाचा दिवस होता, काळा दिवस होता. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपण सर्वांनी या भूमिकेतनं आलं पाहिजे. मी पुन्हा एकदा चंद्रशेखर भोयर यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना विनंती करतो की चंद्रशेखर भोयर हे खऱ्या अर्थाने आपले हाताशी घेतलेले प्रश्न तुमच्या संघटनेच्या माध्यमातून सरकारसमोर मांडण्याचे विषय चंद्रशेखर भोयरलाच या ठिकाणी त्या ठिकाणी ते मजबूत आहेत. त्यांच्या मागं सरकार उभा आहे, त्यांच्या मागं मी उभा आहे. त्यामुळं काळजी करायची गरज नाही आहे. आमच्या या ठिकाणी त्यांनी जे काही प्रश्न सभागृहासमोर मांडले, आपल्या या सभागृहात ठाकले, ते प्रश्न निश्चितपणे आम्ही सर्व आमदार, हे राजेश आहे, मी आहे, या ठिकाणी प्रताप अडसळ आहे, हरीश पिंपळे आमदार आहेत, किसन वानखेडे जी या ठिकाणी वाशिम इथून आलेले आहे, आपल्या यवतमाळवरनं या ठिकाणी केवलराम काळे, इतके आमदार या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे आपण सर्व मिळून मुख्यमंत्र्यांची चर्चा करू. प्रियाताई माननीय शिंदेताईंनी मला एक निवेदन दिलं आहे, ते निवेदन चंद्रशेखरचं निवेदन, दोन्ही निवेदन एक करून आपण या ठिकाणी सरकारकडे एक बैठक, 3-4 विषय जे महत्त्वाचे आहे की 20% राहिलेला आहे, पेन्शनचा एक प्रश्न आहे, त्यानंतर काही अजून काही शाळेचे प्रश्न आहे, ते प्रश्न घेऊन चंद्रशेखरनी मांडलेले सर्व प्रश्न आपण सरकारकडे नेऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो. आता माझी गाडी सुट्टी आहे. कुठे आहे चंद्रशेखर? जाऊ दे, मला तुझी इच्छा पूर्ण केली. हा म्हटला की मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. चंद्रशेखर म्हटला की मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. एक चंद्रशेखरने दुसऱ्या चंद्रशेखरला म्हटला आणि दोनही चंद्रशेखर तयार झाले. त्यामुळं चिंता करायची गरज नाही. या ठिकाणी प्रचंड मजबूतीने काम करावं अशी शुभेच्छा आपल्याला देतो. वहिनी पूर्ण पाठीशी आपल्या उभी आहे, त्यामुळे काळजी करायची पुन्हा गरज नाही. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.